ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे. संसार गावा नलनी भलोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार गावा नलनी भलोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण पाहिलं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये इस्कॉनची पहिली जगन्नाथ रथयात्रा, लंडनमध्ये प्रचाराला सुरुवात आणि जॉर्ज हॅरिसन यांचं योगदान. आणि आता पुढे अभयचरण भाग 33. लंडनमध्ये प्रचार कार्याला गती आणि श्रील प्रभुपादांचं आगमन. खूप उशीर झालाय. हे बघा त्याही आल्या. किती उशीर केला? सॉरी मला उशीर झाला. तो ब्रायन नावाचा माणूस जो सॅन फ्रान्सिस्कोला भेटला होता, तो मदत करणार हो, आहे? तो मला बँकेत भेटला. माझे मुंडन आणि धोती बघून त्याने अच्छा. विचारलं की तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोच्या सॅम आणि मेलानीला ओळखता का? हा, हा. ते हरे कृष्णमध्येच आहेत ना? हा. मी त्याला सांगितलं की तुम्ही इथे लंडनमध्येच आहात. आम्ही बराच वेळ तो बोललो आता आणि लंडनमध्ये मग मोठा रिअल इस्टेट एजंट आहे ना? हो, त्याच्याकडे आपल्यासाठी एक ऑफर आहे. आपण मंदिरासाठी जागा शोधतोच आहोत. त्याच्या ओळखीने आपल्याला जागा मिळेल, तेही सेंट्रल लंडनमध्ये. भाडेही कमी लागेल. पुन्हा एकदा कृष्णाची कृपा. पण एक मिनिट, भाडे किती आहे? आठवड्याला 36 पाऊंड, ओहो. 100 पाऊंड डिपॉझिट अरे वा. आणि जामीनपत्रासाठी कोणातरी विश्वासूची चिठ्ठी. ओ कृष्णा, 6 मजली इमारतीसाठी? ओ ही मोठी रक्कम आहे यमुना. माझ्याकडे सुतार कामातून मिळालेले 100 पाऊंडच आहेत. मीही हा. पियानो शिकवून आणि रविशंकर आणि ॲलन गिन्सबर्गची हस्ताक्षरित पत्रे हा, हा. विकून काही पाऊंड फोटोज जमवले विकून आहेत. काही पैसे मिळालेत आणि आता आपल्या रेकॉर्ड पण प्रदर्शित होतंय, त्याचेही पैसे मिळतील. आणि एखाद्या मित्राकडून जामीनपत्र पण मिळून जाईल. किती छान लोकेशन आहे. मागे ब्रिटिश म्युझियम आणि समोर ऑक्सफर्ड स्ट्रीट. हीच ती जागा, नंबर 7, बरी प्लेस. वा. 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 या स्वागताविषयी तुम्हाला काय वाटतं? मला माझ्या स्वागताची अपेक्षा नाही. लोक माझ्या चळवळीचं स्वागत कसं करतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला फक्त याचीच चिंता आहे. स्वामीजी, हे स्वागत तुमच्यासाठी विशेष आहे की असे कार्यक्रम नेहमीच होतात? नाही, मी जिथे जातो तिथे माझे शिष्य असतात. पाश्चात्य देशांमध्ये आमची 20 केंद्र आहेत. त्यातली जास्त अमेरिकेत आहेत. विशेषतः सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजलिसमध्ये माझं भव्य स्वागत झालं. रथयात्रा उत्सवासाठी हजारो मुलं मुली माझ्याबरोबर पायी चालले, अनेक मैल. तुम्ही त्यांना काय शिकवू इच्छिता? मी त्यांना ते शिकवतोय
जे ते विसरले आहेत. ते काय? परमेश्वराशी असलेलं नातं. काही लोक म्हणतात ईश्वर नाही. काही जणांना तो निर्जीव वाटतो, तर काहींना तो निराकार आणि शून्य वाटतो. पण हे अजिबात सत्य नाही. मी त्यांना हेच तर सांगायला आलो आहे की ईश्वर आहे. हेच माझं उद्दिष्ट आहे. माझ्याकडे जो कोणी येईल त्याला मी सिद्ध करून दाखवेन की परमेश्वर आहे. हीच माझी कृष्ण भावनेची चळवळ आहे. नास्तिकांसाठी हे आव्हान आहे. जसे आपण एकमेकांना बघू शकतो तसंच तुम्हीही ईश्वराला पाहू शकता. तुमच्यात जर श्रद्धा असेल आणि प्रामाणिकपणा असेल तर हे शक्य आहे. तुम्ही कृष्ण भावनेचे दिव्य ज्ञान शिकून आपल्या आचरणामध्ये नक्कीच आणू शकता. मला हेच सांगायचं आहे की तुम्ही कृष्ण भावना भावित व्हा आणि परमानंदाचा अनुभव घ्या. हं? धन्यवाद. जय श्रील प्रभुपाद. जय हरिबोल प्रभुपाद. हरी बोल प्रभू. जय हरे जय कृष्ण. जय जय श्रील प्रभुपाद. आळे ते एकटेच गेले. त्यांच्या बरोबर कोणीच नाहीये. तुम्ही नाही गेलात श्याम सुंदर? मला वाटले मुकुंद. मला माहीतच नाही. अरे ड्रायव्हरला माहितीये त्यांना जॉन लेननच्या घरी जायचंय. ओ नाही. मला माहीतच नाही. अरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंग्लंडमध्ये आपले स्वागत आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या घरात खूप आपलेपणा वाटतो. थँक्यू. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, यद यद आचरती श्रेष्ठ. याचा अर्थ असा आहे की श्रेष्ठ लोक जसं आचरण करतात, सामान्य लोकही त्यांचेच अनुसरण करतात. श्रीकृष्णांच्या कृपेने आपण सर्वजण समाजात उच्च पदावर आहात. कितीतरी तरुण तुमचं अनुसरण करतात. तुम्ही त्यांचं नेतृत्व करता. म्हणून जर आपण खरोखर चांगलं कार्य केलं तर या समाजाचं रूपच बदलेल. हे कृष्ण भावनामृत अभियान ही काही सांप्रदायिक किंवा धार्मिक चळवळ नाही. हे तर एक विज्ञान आहे. म्हणून आम्ही हे दिव्य ज्ञान आपल्या समोर ठेवत आहोत. आपण आपल्या प्रगल्भ आणि कुशाग्र अशा बुद्धीने या दिव्य ज्ञानाचे विविध पैलू पडताळून पहा. जर तुम्हाला हे दिव्य वाटलं तर ते जगासमोर मांडायला काय हरकत आहे? तुम्हीही जगात शांतता राहावी म्हणून प्रयत्न करताच आहात ना? मी तुमचे काही लेख वाचले आहेत. होय स्वामीजी. जॉन आणि योकोने अलीकडेच एक लोकप्रिय अल्बम रेकॉर्ड केला आहे, गिव्ह पीस अ चान्स, जो खूप प्रसिद्ध झालाय. ह्या पद्धतीची माहिती असणं आवश्यक आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की जर लोकांना शांतीची अपेक्षा असेल तर त्यांनी हे जाणावं, सर्व तप आणि यज्ञ ह्या दोन्हींचे भोक्ता श्रीकृष्णच आहेत. सर्व जीवांचे तेच खरे मित्र आहेत. आता तुम्ही गायलेल्या गाण्यांचंच उदाहरण घ्या. एवढी लोकप्रिय आहेत, त्यामागे कुठे ना कुठे तुमची तपस्या कारणीभूत आहे. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की सर्व कर्माचं फळ त्यांना अर्पित करावं, तरच तुम्हाला शांती आणि सुखाची प्राप्ती होईल. तुम्ही भगवद्गीता वाचली आहे का? होय, थोडीफार, पण माहीत नाही ती कोणती आवृत्ती होती. त्याचे बरेच अनुवाद आहेत. पण भगवद्गीतेची मूळ शिकवण हीच आहे की हे जग आनंद उपभोगण्याची जागा नाही. इथं तर दुःखच दुःख आहे.
प्रकृती तुम्हाला इथं सदैव वास्तव्य करू देणार नाही. प्रत्येकाला जावंच लागणार. पण श्रीकृष्ण म्हणतात की एकदा त्यांच्या धामाची प्राप्ती झाल्यावर परत ह्या दुःखाने भरलेल्या संसारात परतण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्या विचारधारेचं अनुसरण करता मला सांगाल का? अनुसरण? कुठलंच नाही, आम्ही तर फक्त जगतोय. आम्ही ध्यान करतो, मंत्र ध्यान. हा देखील मंत्र आहे. पण आम्ही तो गात नाही. आम्हा प्रत्येकाला महर्षींकडून एक खास मंत्र मिळाला आहे. प्रत्येकासाठी एक मंत्र. हा मंत्र सर्वांसाठी समान नाहीये? नाही, सर्वांसाठी नाही. तो गोपनीय आहे. जर सगळ्या मंत्रात भगवंताचंच नाम आहे, मग हा मंत्र काय, तो मंत्र काय, कुठलाही मंत्र जपला तरी त्याने काय फरक पडतो? नाही. ह्या कलियुगामध्ये आपला हरे कृष्ण महामंत्र हा सर्व शास्त्रांनी प्रमाणित केलेला आहे. वैष्णव तत्वज्ञानानुसार आपल्याला महान व्यक्तींचं अनुसरण करायला हवं, जसं श्रीकृष्ण, चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या परंपरेतील सगळे आचार्य. जर आपण ह्या सर्व महानुभावांचा आश्रय घेतला, त्यांचं अनुसरण केलं, तर आपल्याला नक्की यश मिळेल. जर शक्ती मंत्रातच असते तर मग कुणाकडूनही मंत्र घेतला तरी काय हरकत आहे? जर हा मंत्र योग्य मार्गाने घेतला गेला नाही तर तो कदाचित प्रभावी ठरणार नाही. पण योग्य की अयोग्य हे कसं कळणार? म्हणजे आपले शिष्य, आम्ही किंवा आणि कोणीही असो बाहेरचे, एवढ्या गुरूंमधला फरक कसा ओळखायचा? नाही, केवळ गुरुपुरतं मर्यादित नाही, तर संप्रदाय महत्वाचा आहे. संप्रदाय म्हणजे प्रमाणित केली गेलेली गुरु शिष्य परंपरा. पण महर्षींनी असंच सांगितले होते की त्यांचा मंत्र सुद्धा वेदातून घेतलेला आहे. म्हणजेच तो तुमच्या मंत्रासारखाच आहे ना. मग आम्ही कसं ठरवणार? जगात दिशाभूल करणारे अनेक लोक आहेत. हे कसं कळणार की कोण प्रमाणित आहे? हे तर एखाद्या राजवटीसारखं आहे. कारण महर्षी सुद्धा म्हणाले होते की त्यांच्या सर्व गुरूंच्या गुरूंनाही सद्गती प्राप्त झाली. मग खरा कोण आहे? महर्षींचे गुरु कोणतरी शंकराचार्य आहेत. जा, प्रसाद घेऊन या. होय श्रील प्रभुपाद. ही गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा प्रभुत्वाचा मुद्दा येतो तेव्हा श्रीकृष्णांचं प्रभुत्व हेच परम आहे, निस्संदेह. शंकराचार्य देखील श्रीकृष्णांनाच मानतात. शंकराचार्यांनी लिहिलं आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मूढमतेचा अर्थ आहे बुद्धिहीन. कृष्ण म्हणजे ईश्वर का? होय, श्रीकृष्ण म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण. म्हणजे हरे कृष्ण बायबल सारखंच नाही का? मला तर तेच माहित आहे, कारण लहानपणापासून आम्ही बायबलच वाचलो. हो, बायबलच्या 50व्या गीतातही हेच म्हटलंय की प्रत्येक श्वासगणित ईश्वराचं नाव घ्या. ढोल बासुरीच्या तालात ईश्वराचं नाव मी घ्या. हे नाही म्हणत आहे की श्रीकृष्ण परमेश्वर नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की श्रीकृष्णच परमेश्वर आहेत. काही हरकत नाही. जर तुम्ही श्रीकृष्णांना परमेश्वर मानता तर तुम्ही हेही पाहिलं पाहिजे की कोण कोण श्रीकृष्णांशी प्रत्यक्षपणे जोडले गेले आहेत. तेच वास्तविक प्रमाणित आहेत. चला आता कीर्तन करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. तुमच्या पत्नी प्रसाद बनवतायत का? होय स्वामीजी, तुम्ही शिकवलेली बंगाली मिठाई बनवण्याचा ती प्रयत्न करतेय. आपला पुढचा कार्यक्रम काय आहे? 3 महिन्यांचा कार्यक्रम आपण आखला आहे. आज कॅम्डेन टाउन हॉलमध्ये कार्यक्रम आहे. नंतर कॉन्वे हॉलमध्ये काही व्याख्याने,
जिथे 1930 मध्ये आपले गुरुबंधूही आले होते. आणि ऑक्टोबरमध्ये ऑक्सफर्ड टाउन हॉलमध्ये कार्यक्रम आहेत. तर तुम्ही त्यासाठी जाहिराती दिल्या आहेत का? होय, लंडनमध्ये सर्वत्र पोस्टर लावून सगळीकडे फ्लायर्सही वाटले आहेत. भारतीय समुदायाच्या नेत्यांनीही कळवलं आहे. हे तर छानच झालं. खरं तर मीही इंग्लंडमधील सामान्य लोकांशी संवाद साधायला उत्सुक आहे आणि आपल्या भारतीयांशी देखील. जसं तुम्ही म्हणता की समाजातील नेत्यांशीही संपर्क साधायला हवा, म्हणून आम्ही काही संसद सदस्य आणि राजकारण्यांशी सुद्धा भेटी ठरवल्या आहेत. हा तर खूपच छान कार्यक्रम आहे. पण मी इथे असा बसून राहू शकत नाही. खरं तर आराम पण गरजेचा आहे, पण प्रचार कार्यही सुरूच राहायला हवं. लंडनहून काय बातमी आहे? गेल्या आठवड्यात आपल्या हरे कृष्ण रेकॉर्डच्या 50,000 प्रती विकल्या गेल्या. ते युगोस्लावियामध्ये नंबर 1 वर आहे आणि जपानमध्ये पहिल्या 10 मध्ये आहे. वा, छान. ही मुलं जॉर्ज आणि जॉन अगदी मनापासून श्रीकृष्णांची सेवा करीत आहेत. आणि हो, बरी प्लेसला आपल्या मंदिराचं काम कसं सुरू आहे? खरं तर मिस्टर सेवेज आणि मिस्टर ब्लॅक यांच्याशी अजूनही चर्चा सुरू आहे. त्यांनी पूजाघरावर 2 मोठे स्टीलचे खांब बसवून घेतले. रोलिंग स्टोनच्या माईक जॅगरने यासाठी देणगी दिली. पण आज तुम्ही तिथे असायला हवे होतात. खांब उतरवण्यासाठी इमारतीच्या समोरील खिडकी काढावी लागली. क्रेनने 2 मोठे 60 फुटी खांब उचलले. त्यांचे वजन काही टन होते. ट्रकवरून खांब उतरवून तिरके करून पूजाघरात बसवले. तुम्ही तिथे असायला हवं होता. बरीला आम्ही 2 तास ट्रॅफिक जाम केला होता. काही हरकत नाही. आपले मुकुंद आणि गुरुदास तिथे आहेत ना, ते रोज सिटी काउन्सिलला जातील आणि तेच तिथून परमिट घेऊन येतील. तुम्हाला काम थांबवण्याची आवश्यकता नाही. काम चालू ठेवा. पण लक्षात ठेवा, तुम्हाला कामाचा वेग आता वाढवायला हवा. मी असा इथे इतक्या लांब किती दिवस बसून राहणार? आपण उद्या लंडनला जाणार आहोत ना? होय स्वामीजी, कार्यक्रम उद्या 7 वाजता चालू होईल. काय आपण थोडं लवकर जाऊ शकतो का? श्याम सुंदर, तुम्ही गाडीची व्यवस्था केली आहे का? होय स्वामीजी. वास्तवात तुम्ही सगळे परमेश्वराचे अंश आहात. आम्ही फक्त तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, इतकंच. आम्हाला तुमच्यावर कोणतीही गोष्ट लादायची नाहीये, कारण कृष्ण भावना मूलतः असतेच आणि ही सर्व त्याची जिवंत उदाहरणं आहेत. आमच्या जगभर अनेक शाखा आहेत. युरोप आणि अमेरिकेमध्ये 20 शाखा आहेत आणि ते सगळे हिंदू किंवा भारतीय नाहीत. तर मग त्या सगळ्यांनी कृष्ण भावना कशी स्वीकारली? आमच्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये कदाचित मीच एकटा भारतीय आहे. मग या सगळ्यांनी हे कसं काय स्वीकारलं असेल? कारण कृष्ण भावना मूलतः तुमच्यात आहे, माझ्यात आहे आणि प्रत्येकात आहे, पण ती जागृत करायची आहे. इथे अनेक इंग्रज आणि भारतीय आले आहेत. माझी विनंती आहे की याला स्वीकारा.
जर तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर त्यात काही नुकसान नाही आहे. उलट यामुळे तुम्हाला याचा लाभच मिळेल. कृपया हे सगळं समजून घ्या आणि याचा स्वीकार करा. तुमचे खूप खूप आभार. कोणाला काही प्रश्न आहेत का? स्वामीजी, तुम्ही म्हणालात की जर आम्ही काळजीपूर्वक वागलो नाही तर पुढील जन्मात कुत्रा बनू शकतो. पण माझी कुत्रा बनण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत. ओ, कीर्तन सुरू करूया. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम राम. हे इथलं गवत हिरवं आहे आणि हे इथलं पिवळं. का माहितीये? नाही माहीत? कारण की इथली मुळं जमिनीशी जोडलेली नाहीयेत. जर आपणही श्रीकृष्णांपासून वेगळे झालो तर आपली हीच अवस्था होईल. प्रभुपाद, तुम्ही पहाटे कोणतं गीत गात होतात? ते गीत चैतन्य महाप्रभूंबद्दल आहे. ते सकाळी सूर्योदयाच्या वेळी बाहेर पडून संकीर्तन आणि नृत्य करायचे. हे असे. यमुना, इकडे ये. तुला माझं कीर्तन आवडतं? हो श्रील प्रभुपाद, खूप आवडते. ह्या ब्रह्मसंहितेतल्या ब्रह्माच्या प्रार्थना आहेत. थेट आध्यात्मिक जगातल्या. म्हणूनच जरी तुम्हाला ही भाषा कळली नसली तरी त्या तुमच्या आंतरिक चेतनेला जागृत करतात. तू दररोज भजनाच्या वेळी येऊ शकतेस. होय श्रील प्रभुपाद, मला खूप आवडेल. तुमचं आवडतं भजन कोणतं आहे प्रभुपाद? तुझं आवडतं भजन कोणतं आहे? भगवान चैतन्य महाप्रभूंची शिक्षाष्टकम प्रार्थना. माझं आवडतं भजन हरी हरी बिफले जन्म गोवाईनू. हे स्वामी, हे हरी, मी माझे जीवन व्यर्थ घालवलं. जरी मी हा दुर्मिळ मानवजन्म घेतला तरी मी कधीही आराधना केली नाही.
राधा आणि कृष्णाची. जणू मी जाणून बुजून विषप्राशन केले आहे. या भजनाचा अर्थ खूप सखोल आहे. पूजाघर खूप छान आहे. हेच ते पावन स्थान असेल जिथे लंडनचे लोक श्रीकृष्णांचं दर्शन घेतील. होय श्रील प्रभुपाद, ही सगळी खूप चांगली मुलं आहेत. आपली खूप मदत करतायत. हा टीम, हा निक आहे, हा कॉलिन आहे. त्यांना खूप आशा आहे की तुम्ही त्यांना दीक्षा द्याल श्रील प्रभुपाद. हो, तुम्ही खूप परिश्रम करीत आहात. कृष्ण भावनामृतावर तुमचा विश्वास आहे. होय. मुकुंद, होय. तुम्ही यांच्या दीक्षेची व्यवस्था करा. मी निघण्यापूर्वी यांना दीक्षा देईन. मंदिराचं काम किती दिवसात पूर्ण होईल? कदाचित 2 किंवा 3 आठवडे श्रील प्रभुपाद. मग मला इथे येऊनच राहिलं पाहिजे. थोडाफार आवाज असेल, पण ठीक आहे, काही हरकत नाही. हे श्रीकृष्णांचं घर आहे, तर आधी माझी खोली तयार करा. मी इथेच राहीन. मी एक संन्यासी आहे, जमिनीवरही झोपू शकतो, अगदी आरामात. हां, नाही श्रील प्रभुपाद, तुम्ही इथे नाही राहायचं. ही जागा अजून तुमच्या राहण्यायोग्य नाहीये. काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. हं? ठीक आहे, जशी आपली इच्छा. श्रील प्रभुपाद, पण मंदिर पूर्ण झाल्यावर स्थापित करण्यासाठी आपल्याकडे भगवंताचे विग्रह नाही. तुम्ही काळजी करू नका. जेव्हा श्रीकृष्णांना इथं यायचं असेल, ते स्वतःच याची व्यवस्था करतील. बघू काय ते. स्वामीजी, एक बातमी आहे. एका डच टीव्ही कंपनीने हॉलंडला त्यांच्या टॉप ऑफ द पॉप्स या शोमध्ये हरे कृष्ण मंत्राच्या चित्रीकरणासाठी बोलावलंय. हॉलंडला जाण्यासाठी किती वेळ लागेल? लंडनहून ॲम्स्टरडॅमला 1 तासाची फ्लाईट आहे. जर मीही बरोबर आलो तर ठीक आहे ना? हो हो, नक्कीच. मी त्यांना फोन करून सांगतो की तुम्हीही येत आहात. ठीक आहे, ठीक आहे. त्या दिवशी काय झालं माहितीये? काय? शोच्या दरम्यान माझी एंट्री होती हा? आणि मी विंगेत उभी होते. अच्छा, काय ग, काय झालं? जसा मी प्रवेश केला, कोणीतरी काहीतरी फेकलं आणि ते माझ्या केसात अडकलं. काय शी, सांगते? कसतरीच वाटलं. ओ दीपक, ओ, आले वाटतं. स्वामीजी, हॉलंडमध्ये आपलं स्वागत आहे. इथे सगळे तुमच्याच बद्दल बोलतायत. आशा आहे तुमचा प्रवास चांगला झाला असेल. होय होय, खूप खूप धन्यवाद. पण एवढंच की आम्हाला थोडा तरी सूर्यप्रकाश आणि ताज्या हवेशिवाय राहण्याची सवय नाही. हो, मग तुम्हाला स्टुडिओ फारसा आवडणार नाही. तुम्ही इथे सोफ्यावर बसा आणि आपण सगळ्यांनी स्टेजवर या. त्याला सांगा सगळं नीट चेक करा. कंटिन्यू या प्रभुपाद. पायलट. चला मुलींनो. माफ करा, पण सायमन ह्या इथे काय करतायत? त्या गाण्यावर नृत्य करतील. काही अडचण आहे का? ठीक आहे, पण काय करायचंय? ठीक आहे. बरं, पण त्यांना असं नृत्य करायला सांगा. हात असे करा, हात वरती घ्या, गुडघे असे वाकवा. हां, आणि आता असं करा. हां, आता असं असं. हां, खूप सोपं आहे. हां हां हां, असं. हां हां. कोणतेही वाद्य वाजवू नका आणि गाऊ नका. तुम्ही फक्त रेकॉर्डिंगनुसार ओठ हलवा. फक्त हावभाव. ठीक आहे? 3, 2, 1 सुरू.
Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare 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 Krishna Krishna Hare Hare